आम्ही ना आणलेला आहे गावावरून भोपळा, म्हणजे लाल भोपळा असतो ना तो. पण तो आणलेला कधी गेल्या वर्षी आणलेला, तो 2 आणले होते. तर त्याच्यातला एक खराब झाला, कारण तो ठेवला होता इकडे आणि तिथे त्याला ना जर पाणी जर नाही ना लागलं तर तो 1 वर्ष पण म्हणजे चांगला राहू शकतो आणि खूप छान होतो. मग मी 2 आणलेले गावावरून गेल्या मे मध्ये. तर त्याच्यातल्या एकाला ना कसं काय ते पाण्याच्या आणि तो खराब झाला. आणि आता हा एक आहे तो आता आज आम्ही फोडणार. बघूया आता तो कसा, म्हणजे चांगला असणारच, कारण त्याला पण थोडंसं ना इथे असं पाणी लागलं, त्यामुळे इथे तो खराब झाला असा. मग तेवढं आता काढून टाकायचं आणि मग नंतर बघूया त्याच्या करायच्यात आपल्याला भोपळ्याच्या घाऱ्या, भोपळा घाऱ्या आता काय म्हणजे आमच्याकडे तरी तेच बोलतात. तर आता हो आमचे तो फोडणार आहे. चला पाहूया. आता ही आपली आजचा स्पेशल मेनू आहे. काजूच्या भाजीची ना मी गावी असताना पण ती रेसिपी दाखवली होती, म्हणजे त्याचा व्हिडिओ टाकलेला. आता ही आज आहे आपली स्पेशल जेवणात काजूची भाजी. आणि एक दिसते की नाही माहित नाही, एकच मिनिट. दिसते का मलाच कळत नाही. पाऊस एवढा येतोय ना बाहेर, भरपूरच येतोय. ही झालेली आहे, जाऊ द्या, तर त्याची काही रेसिपी नाहीये त्यामुळे. तर ही आपली काजूची भाजी झालेली आहे. याच्यामध्ये मी हे घेतलंय गूळ, साखर आणि खसखस. म्हणजे आपल्याला भोपळ्याच्या घाऱ्या बनवायच्या आहेत ना, मग त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही नुसतं गूळ पण घेऊ शकता, साखर पण घेऊ शकतो नुसती, पण गूळ आणि साखर मिक्स केलं ना खूप सॉफ्ट आणि छान होतात. आणि खसखस, त्याच्याने जरा एक छान टेस्ट येते. आता याच्यामध्ये आपल्याला आपण जो अजून तो खिसताय, भोपळा खिसायला पाहिजे ना, तो कट केलेला पण कडक आहे तो. मग तो खिसून याच्यामध्ये मिक्स करायचा आणि शिजवून घ्यायचं, म्हणजे साखर विरघळेपर्यंत आणि गूळ. तोपर्यंत आपल्याला करायची आहे कांदा भजी. हे कांद्याला मीठ वगैरे लावून ठेवलेलं आहे, धना पावडर आणि मीठ. आता याच्यामध्ये बसेल तेवढं कांदा भजी बनवायची आहेत ना. बाहेर पडतोय पाऊस प्रचंड प्रचंड, म्हणजे मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे कांदा भजी इंडियामध्ये पाऊस पडला का कांद्याने, बटाट्याने, मिरच्यांनी बेसनामध्ये बुडून तेलामध्ये उडी घ्यायची आणि आपण भजी खायची. असं चला, आता कांद्यामध्ये आपल्याला जेवढं बसेल तेवढं पाणी नाही घालायचं, जेवढं बसेल तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये घालायचंय. आता हे असं काय झालं, पाऊस पडतोय तरी एवढं गरम होतंय नुसतं. पाऊस प्रचंड आहे पण गरम पण तेवढंच होतंय. ते सगळं असं झालेलं आहे. जो काळोख आणि आवाज आहे तो पावसाचा आहे, खूप म्हणजे खूपच पाऊस आहे. तर आता ही भाजी आपली झालेली आहे, ती बाजूला ठेवूया. आणि आपण
आता करूया भोपळ घाऱ्यांसाठी मिश्रण. पहिली डाळ घालायची फोडणीला. चला नंतर भेटूया. आता खाली मस्तपैकी मांडे घालून बसलेले आहेत. पेपर नको आता तुम्ही करत वाचत कट. आता त्याला नंतर हेच करायचं त्याचे. आता बघूया आपण आता कसा निघतोय तो. कट एवढा टणक झालाय ना. आणि तुम्ही त्या शिरेवरती कापा ना. या सांभाळून सांभाळून, कारण तो आता ना जुना झालाय ना. पण तो जुना खूप छान लागतो, म्हणजे गोड होतो. आता मी पहिल्यांदाच ठेवलाय तो असा एवढे दिवस. माझा हात कापाल तुम्ही. टाचच आहे हा. व्हेरी गुड. मी कापला असता पण माझ्या हाताला मार लागला त्यामुळे. वाव सुंदर निघाला. त्याची भाजी पण जर खाल्ली ना खूप एनर्जेटिक आहे, म्हणजे अशक्तपणा दूर होतो त्याने. काशीफळ पण बोलतात त्याला त्यासाठी. एक प्लेट जर भाजी याची खाल्ली ना सकाळी तर दिवसभर त्याची एनर्जी, म्हणजे भूक नाही लागत आणि पाणी अन्न त्याची कमी नाही होत. सुंदर निघालेला आहे आपला भोपळा. आता याच्या हे आतल्या आहेत ना या बिया वगैरे त्या काढायच्या. या बिया पण आहे ना भाजून चांगल्या लागतात खायला. चांगल्या आहेत, काढून ठेवाया. भाजूया आपण, म्हणजे औषधी असतात त्या. तुम्हालाच आवडतात ना भरपूर त्या. आणि भाजी पण. भाजी आवडते का? भाजी हर्षूला आणि त्यांनाच आवडते जास्त. म्हणजे मला पण आवडते पण जास्त प्रमाणामध्ये त्यांना आवडीची भाजी. बघूया चला. आता त्याच्या ना भोपळगारे आपल्याला करायचे आहेत. त्या काय काय त्याला साहित्य लागतं काय. आता बरेच दिवस रेसिपीचे पण व्हिडिओज झालेत. गावी असल्यामुळे गावी केले पण तिकडे ना अपलोड व्हायला खूप टेन्शन येतं, म्हणजे रेंज नसते, नेटवर्कचा इश्यू असतो. त्यामुळे केलेले व्हिडिओज ते आता हळूहळू गोव्याचे गावचे ते अपलोड करणार आहेत. पण त्याच्या आधी आता हा व्हिडिओ रेसिपीचा, म्हणजे भोपळगाऱ्या गावच्या भोपळ्याच्या करूया. त्याचं पाहूया आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि कसे करायचे. चल हा भोपळा आहे ना आता आपण खिसून घेतलेला आहे. तर जवळजवळ अख्खा भोपळा होता ना, त्याच्यातला अर्धा मी ठेवला आणि अर्धा तरी 1 किलोचा, म्हणजे त्याच्या बिया सालं वगैरे ते जाऊन झाला असेल तर 1 किलो. आणि तो आता बघूया तेवढा सगळा तर नाही घेणार आहे, थोडा ठेवणार आहे. आणि आता याच्यामध्ये ना आपण ते मी सांगितलं तुम्हाला, गूळ आणि साखर मिक्स केलं आणि थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये. हे आहे गूळ आणि साखरचं मिश्रण आणि थोडंसं मीठ. कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं ना थोडं तर त्याची टेस्ट अजून छान लागते. हे मिक्स केलं आणि थोडंसं तूप घातलं त्याच्यामध्ये गाईचं. आणि आता त्याच्यामध्ये आपण हे सगळं नाही घेणार आहे, तर जास्त होणार. गोड साखर तुमच्या किती गोड हवे त्याच्यावरती घेऊ शकता, डिपेंड. आता कमी जास्त पण करू शकता प्रमाण. आता हा भोपळा त्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि
शिजायला ठेवायचंय. आता हातानेच मिक्स करून घ्यायचं. त्याचं पण स्वतःचं पाणी आणि त्या गुळाच्या साखरेच्या पाण्यामध्ये म्हणजे विरघळणार ना, पाक सारखं तयार होणार आणि हे आता तो शिजून निघणार. मग त्याच्यामध्ये आपण पीठ घालून त्याच्यात बसेल तेवढंच पीठ घालायचं आणि मग आता छान मिक्स केलंय. अजून बसू शकतो. एका बाजूला चाललेली हा एवढा तर ठेवला त्याच्यातला. आता बाजूला चालू आहे भजी आणि आता इथे हे सगळं मिश्रण मी शिजायला ठेवते थोडा वेळ. तोपर्यंत भजी होतील आपली. आणि पाऊस काही थांबत नाही. पाऊस थांबायच्या आधी भजी करायची. तुम्ही मला आता एवढे किसून दिले, त्याच्या बदल्यात तुम्हाला कांदा भजी. थोडस याच्यामध्ये आपण पाणी घालायचं. जास्त नाही घालायचं. साखर गुळ विरघळण्यापुरता, कारण त्याला ते पाणी सुटणारच आहे. आता आपण ठेवूया गॅसवरती शिजायला. तोपर्यंत आपली कांदा भजी तयार होते. छान टेस्टी कुरकुरीत कांदा भजी. पाऊस आता थोडासा कमी झालेला आहे, पण काळोख तोच आहे. मस्तपैकी कांदा भजी रेडी झालेली आहे. कमी केलं होतं ना. भजी तळताना एकदम कमी पण नाही ठेवायचं गॅस, आणि जास्त पण नाही, मीडियम ठेवायचं. कमी जर ठेवलं ना तेल खूप त्याला सुटतं. हे आपलं आता मिश्रण शिजवून घेऊया आपण. एवढा मुसळधार पाऊस पडतोय, पण गरम तेवढंच होतं. थंड काही वाटत नाहीये. हे मध्ये मध्ये असं जरा ढवळून घ्यायचं. गूळ आणि साखर आहे ना, नाहीतर मग खाली ते लागू शकतं. आता हे छान झालं. दुखरा आहे. छोटी 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 कांदा भजी, खेकडा भजी पण बोलतात त्याला. पावसामध्ये छान लागतात.
गरम गरम कांदा भजी, त्याच्यासोबत चहा किंवा कॉफी. पण आता याच्यासोबत जेवण आहे, चहा कॉफी. एका बाजूला होतं सगळं. हे आपण घेतलेलं आहे 4 कप गव्हाचं पीठ. 4 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप रवा आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे. तूप तर आपण याच्यामध्ये या मिश्रणात शिजायला भोपळ्यामध्ये घातलेलं आहे, साखर आणि असं. आणि पिठाचं म्हणजे याच्यामध्ये जेवढं बसणार ना भोपळ्याच्या शिजलेल्या याच्यामध्ये, तेवढं बसेल तेवढं तसं पीठ घालायचं. म्हणजे त्याचं काही प्रमाण असं नाही. आणि अगदी कमी पडलं तर पाणी घालू शकता, पण पाणी काही घालायची गरज नाही. याच्यामध्ये जेवढं बसेल त्याची टेस्ट आणखी छान भोपळ्याचे भारी बनतात. चला आता ते शिजून मग नंतर ते कसे करायचे ते पाहूया. तर हे आपलं मिश्रण भोपळ्याचं साखर गुळचं शिजलेलं आहे. 10 मिनिट लागले त्याला शिजण्यासाठी. आणि आता ते आपण थोडं नॉर्मल असं थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. पूर्ण नाही थंड झालंय, हात नाही लावू शकत असं. त्यामुळे आणि हे पीठ आहे आपण घेतलेलं गव्हाचं आणि रवा. त्याच्यामध्ये आता आपण हे मिक्स करायचं थोडं थोडं हे मिश्रण, त्याच्यात मावेल तेवढं. आणि या चमच्यानेच पहिलं आपण लावून घेऊया. दिसतंय का? असं थोडं हाताला चटका बसेल ना हात घातला तर, म्हणून ते चमच्याने आधी असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण त्या पिठामध्ये. कलर भोपळ्याचा खूप छान होता, केशरी डाळच्या, त्यामुळे खूप सुंदर कलर आलाय. एकदम असं ऑरेंज मँगो कलर. याचं सगळं मिश्रण मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. कारण मी जे घेतलेल्या प्रमाणामध्ये त्याला ते पुरतंय तेवढं, म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये बसणार ते पीठ, मावणार. म्हणजे आपल्याला एकदम असं घट्ट पण नाही पीठ मळायचं त्याचं आणि एकदम पातळ पण नाही, नॉर्मल. तुम्ही जर थापून करणार असणार ना, जसं आपण हे कोंबडी वडे थापतो तसं, तर मग थोडंसं नॉर्मल असं पातळ ठेवा पीठ, म्हणजे मऊ. आणि लाटून करणार असेल तर पुऱ्यांना जसं आपण मळतो तेवढं घट्ट ठेवायचं. याचा थोडंसं थंड झालं का आपण हाताने छान मळून घ्यायचं याला आणि लाटून भोपळ्याच्या घाऱ्या बनवायच्या. एवढी हवा सुटली, आवाज येतोय, त्यामुळे आवाजाचं थोडंसं इश्यू. काय आवाज येतोय बाहेर काय माहिती. आवाज सुटले पण गरम पण तेवढंच होते, फक्त वादळ सुटल्यासारखं काय काय वाजतंय बाहेर, त्यामुळे थोडंसं इश्यू आवाजाचा होऊ शकतो.
हे आता थोडं अजून गरम आहे, थोडं थंड झालं का हाताने मळून घेऊया छान आणि बनवूया भोपळ्याचे घारे. हे आता मी सगळे असे बनवून घेतलेले, म्हणजे काय माहित बाई या व्हिडिओ लागला. तर हे पीठ आपण असं छान मळून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर. दिसते का किती छान कलर आलाय ना. त्याच्यात आपण लाटू पण शकतो आणि थापायचे असतील तर थापू पण शकतो, असं काही नाही. वड्यांसारखे लाटून थापून कसे पण करायचे. तेल लावा, पीठ लावा, होता त्याला काही. तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं का आपण त्याच्यामध्ये काढून घेऊया. हे मी त्याला काही जास्त असं मळण्याची गरज नाहीये. त्याला असं ते येतात ना बाहेर, असं फिनिशिंग नाही, छान दिसतं मग ते. त्याला आपण लावूया पीठ. तेल पण लावू शकतो, असं काही नाही. गव्हाच्या पिठावरती आपण आता हे आधी असं सिंगल पण लाटू शकतो किंवा मोठी पोळी लाटून त्याच्या वाटीने पण असं पाडू शकतो आपण पुऱ्या. हे आता मी तीनही प्रकारे करून दाखवते. पातळ नाही एकदम लाटायचं, थोडं जाड ठेवायचं. एकदम हलक्या हाताने असं छान बसायचं लाटलं. पीठ पण एकदम परफेक्ट झालेलं आहे. हे असं कितपत जाड ठेवू शकतो. मोठी केली म्हणजे त्याच्या वाटीने करायचे आहेत मला. वाटी, ग्लास, म्हणजे काट असतं ना घालतात, असं काही घेऊन त्याने हे करायचं. जास्त पण जाड नाही ठेवायचं, पुरीपेक्षा थोडंसं, किंवा पुरी एवढं ठेवलं तरी पण चालेल जाडीला घाऱ्या. त्याला वाटी किंवा माझ्याकडे ही छोटी आहे ज्याला की धार आहे, आणि त्याने असे अशा झाल्यात. एवढ्या जाडीला ठेवू शकतो, पुरीपेक्षा थोडं. तेल चांगलं तापलंय, त्याच्यात असं थोडं आपण बघायचं तापलंय का. तापलेलं वरती येत आहे माझ्या. एक त्याच्यामध्ये सोडायच्या.
म्हणजे जेवढ्या बसतील तेवढ्या, गर्दी नाही करायची कढईमध्ये उभीच. पाऊस थोडा कमी झालेला आहे. सुंदर झाले, सुंदर झाले. गोल्डन कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं छान. खूप असं काळा नाही करायचं, कारण गूळ आणि साखर त्याच्यामध्ये असल्यामुळे ना, गोड असल्यामुळे जळण्याची शक्यता असते. त्यामुळे असं उलट पलट करत त्यांना छान तळून घ्यायच्या. ह्या ना दुसऱ्या दिवशी खायला आणखी छान लागतात. म्हणजे एकतर गरम गरम खायच्या, नाहीतर मग दुसऱ्या दिवशी. खूप सुंदर लागतात. हे ना आपले काही पारंपरिक पदार्थ आहेत ना, ते आता म्हणजे विसर पडत चाललाय त्याचा लोकांना. पिझ्झा बर्गरचं जनरेशन आहे, त्यामुळे. पण हे खरोखर खूप छान असतात आणि हेल्दी असतात. याची टेस्ट पिझ्झा बर्गर फ्रँकी त्याला नाही. अतिशय सुंदर अशा बनलेल्या आहेत त्याच्या घाऱ्या. ही एक आहे, असंच आपण अजून करून घेऊया. भोपळा पण गावचाच होता, त्यामुळे ऑर्गॅनिक. खूप हेल्दी आणि टेस्टी झालेली आहे डिश. मीडियम ठेवते, खूपच स्लो झालं ना. तेलामध्ये पण तळू शकता, तुम्हाला वाटलं तर तुपामध्ये पण तळू शकता. या तुपामध्ये पण चांगली लागते टेस्ट, पण नसेल आवडत तर तुम्ही तेलामध्ये तळा. आणि टिकते, म्हणजे फ्रीज मध्ये न ठेवता पण तुम्ही बाहेर या 4-5 दिवस आरामात ठेवू शकता, खराब नाही होत. प्रवासात वगैरे छान आहे, किंवा असं पण चहा बरोबर पण खूप छान लागते. आणि असंही भाजी बरोबर वगैरे, चटणी बरोबर, सॉस बरोबर नाही पण चटणी बरोबर, पुदिन्याची वगैरे कोथिंबीरची चटणी असेल छान सुंदर लागते. जास्त करून चहा सोबत खायला तर कलर पण एवढा ना नॅचरल कलर आहे तो भोपळ्याचा. म्हणजे कोणताही कलर नाही, एकदम केशरी असा ऑरेंज कलर आलाय त्याला. मग त्या पिठालाच आलाय तो कलर. तळल्यानंतर तर अजूनच सुंदर. ह्या झाल्या. मोठी एक चपाती सारखी अशी लाटून
वाटीने काढलेल्या आहे त्या. याने कसं एकसारखा त्याचा शेप येतो. आता लाटून म्हणजे त्याच्यापेक्षाही असं लाटून जर एक एक असं केलं ना तुम्ही, थोड्या मोठ्या होतात पण छान होतात त्या पण नसेल जमत तर अशा मोठी चपाती लाटायची आणि करायच्या. खूप सोपी अशी आणि झटपट होणारी रेसिपी. ही अशी लाटलेली आहे आणि तेलात सोडली. आता जर तुम्हाला यात थापून करायचे असेल तर तेलावरती थापायची. असं तेल घ्यायचं म्हणजे केळीच्या पानावर किंवा आपली प्लास्टिकची दुधाची पिशवी असते ना त्याच्यावरती पण असं जसं आपण कोंबडी वडे करतो ना थापून तसेही करू शकतो. झालं. आता ही पण बघा खूप सुंदर बनलेली आहे. लाटून अशीच केलेली आहे. ही काय वाटीने नाही केली आहे. गोड आहे ना ते त्यामुळे असं चिटकू पण शकतं म्हणून थोडस तेल किंवा पीठ लावावंच लागतं त्याला पोळपाटाला. किंवा तुम्ही थापून करणार असेल तर प्लास्टिकवर किंवा केळीच्या पानावर केलं तरी पण खूप छान होतात. असं आणि याला पडायचं मध्ये होल. हे झालं थापून. 3 प्रकारे दाखवलेले आहेत बघा. आता ते वाटीने केलेल्या आणि ही आहे ही लाटून केलेली आहे. ही पण खूप सुंदर झाली आहे. आणि ही आता आहे थापून कोंबडी वड्यासारखी. तर ही तळूया आपण. खूप सुंदर झाले थापून केलेल्या पण वड्यासारखी. वाव. अतिशय सुंदर. कशाही प्रकारे केले तरी बघा खूप सुंदर झाले. ही आता थापून केले ना वड्यासारखा तेल ती पण खूप सुंदर झाली. म्हणजे कशाही प्रकारे केले तरी बघा. तरी 3 प्रकारे दाखवले तुम्हाला करून. या आहे त्या वाटीने आपण मोठी पुरी चपाती लाटून वाटीने काढलेल्या आहेत. ही आहे सिंगल आपली पुरी लाटतो तशा लाटलेल्या आहेत. आणि ही भाजेल माझा हात. 1 मिनिट. असं का हो 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 कोंबडी वड्यासारखी थापून केलेली आहे. अशा प्रकारे आपले भोपळ्याचे घारे वडे पुऱ्या काही म्हणा. मी ना आता हे लाटून करते सिंगल असं. वाटीने नको तर खूप छोटे छोटे होत आहेत. कारण मोठी असेल शेप वाटीचं तर आहे पण माझ्याकडे छोटी आहे म्हणजे जेवणाची. त्याच्यात खूप वेळ लागेल. ते आता मी असे बनवून घेते. आमची खूप असे सुंदर होणारे ते घारे. चल तोपर्यंत आपण बघूया. बनवून घेते मी सगळे.
तर हा होता आजचा प्रसाद किंवा नैवेद्य आणि आमचं जेवण पण. हे असं असं झोपून नसतं हे करायचं. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी मुंबईकर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला आणि सपोर्ट करा. आजच्या गुरुपौर्णिमेच्या आमच्या फॅमिलीतर्फे सगळ्या गुरूंना पण आणि शिष्यांना पण हार्दिक शुभेच्छा आमच्या गोसावी फॅमिलीतर्फे आणि मी मुंबईकर त्या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे. चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.